झाला तर तीन संघ एक एक मॅच विजेते होतील आणि तीन संघांमध्ये पूर्ण कमबॅक होऊन या मैदानावर लढत ही मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा सामना सुरण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंच या ठिकाणी खून करतायत आणि गोलंदाजी मरकरी गोलंदाज सज्जवतोय तो रुपेश. स्ट्राईकला हर्ष मातोंडकर, नॉन स्ट्राईकला पहिला चेंडूरी बसीचा फटका मारण्याचा प्रयत्न. धावण्याकडेचा इरादा सुरेख क्षेत्ररक्षणे मैदानावर हे रोहन लोणे जवळ स्क्रीनवर आला. आठवण आली आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीची. काय सुरेख पद्धतीचा झेल टिपला. त्या जागेवर फिल्डिंग करत होता काल पण नेत्रदीपा पद्धतीने झेल टिपला कालच्या दिवसात आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. रोहन लोणे स्क्रीनवर आलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू या ठिकाणी कव्हरला फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिला प्रयत्न थोडासा प्रबल सर आशिष शिरोडकर. एकेरी धावसंख्येनं श्री गणेश झालाय धावफलकावर. एक धावी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावर. एक धावी धावफलकावर रुपेश टाडेल मॅम्पम सरंभट कुडाळ तालुक्यातील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला स्टार अभियानावर संबोधलं जातं अभिषेक साळगावकर. संध्याकाळचं सत्र आहे. गाडी आहे बाजूला. थंडमय वातावरण आहे. सुरेख फटका आपल्या फटक्यावर त्याने पसंत केला. या ठिकाणी डीप फाईन लेगला चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडूची पंचांची कोणी 4 या धावसंख्येसाठी आहेत. 4 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो मात्र 5 धावा धावफलकावर. सामना अतिशय रोमांचक रंगेल या मैदानावर. अरमल संघानं कब्जा बनवला होता. शुभम मांजरेकर हल्ला बोल जरूर झाला मैदानावर कारण तगड्या खेळाडून तगडे फटके टोलावले नवदीप गोलंदाजावर या मैदानावर. ज्या शुभमने परशुराम संघाला जिवंत म्हणून निशाणी दिली षटकारांनी चौकार टोकून त्याच गोलंदाजावर फटकेबाजी आणि राजा नाटेकरचा 8 दिवस होता अखिल मैदानावर. सुटलेले झेल फ्रीडच्या चेंडूवर झेल उडला आणि सुरेख या ठिकाणी खेळाचं विवरण केलंय. स्विचेट वारंवार प्रयत्न आहे मैदानावर. स्टार अभि एका बाजूने या मैदानावर पाहायला मिळतो. हर्ष मातोंडकर ही जोडी मैदानावर सलामीच्या रूपात. सातारी भद्रकाली चषक 2024 दिबागदार 16 आजचा पहिला दिवस. मान्यवरांची उपस्थिती. रोख पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपयाचं. सुंदर फटका नेत्रदीपक पद्धतीचा फटका हलक्या हाताने फक्त दिशा दिली. स्टार अभिनव आणि झंझावती खेळी मैदानावर केली आहे. सुरुवातीला थोडंसं ठिकाणी बॅटलक आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ पाहून फटका गोलंदाजा पाहायला लागला. अभिनव क्रीज पासून दूर होता आणि चेंडू यष्ट्यांवर या ठिकाणी माघारी परतावं लागलं. अभिषेक साळगावकरला भरलेली फलंदाजी त्यानं केली होती मैदानावर. मनोज इलेव्हन संघाच्या कोट्यातून आज कार्य करावं लागेल. चुका जरूर केल्या मनोज इलेव्हन संघानं. सुटलेले झेल सुटल्यानंतर जी चूक केली कारण हातात पडलेले झेल सुटले आहेत आणि हातात पडलेल्या झेलांना कारण नसतात मित्रांनो. आडव्या बॅटनं सुंदर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डिप्स करलेलं क्षेत्ररक्षक येतोय वेगानं गणेश करंगुटकर. या खेळाडूनं अखिल हल्लीची इन्सुली प्रीमियर लीग गाजवली. खेळाडूनं काय गोलंदाजी केली. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. अक्षरशः बांधून ठेवलं. तगड्या खेळाडूनं त्यांना बांधून ठेवलं मैदानावर. मोहम्मद सारख्या खेळाडूला अक्षरशः बांधून ठेवलं होतं. सुरेख गोलंदाजी करत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर बिनकड्यांच्या मधल्यात. अभिषेक साळगावकर खेळतोय मैदानावर. एका बाजूला 2 चौकारांच्या जोरावर एकेरी धावसंख्येवर हर्षद मातोंडकर एकेरी धावसंख्येवर पाहायला मिळतोय आणि रुपेश टांडेलेचं पहिल्या षटकाची सांगत आहोत. सांघिक धावफलकावर 10 धावा धावफलकावर. अखिल या मैदानावर विचार केला सूर्य मावळतीकडे येतोय. थंड वातावरण आहे आणि या मैदानावर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. येणारं षटक असेल बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल. आमच्या मान्यवर कक्षाच्या हेड कॅप्टन गणेश करंगुटकर आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांचा सामना केल 36 चेंडू मध्ये आणि 36 चेंडू मध्ये जरी 60, 65, 55 धावा झाल्या. संध्याकाळ 17 कठीण होईल मैदानावर थोडंसं धावा येणं. यानंतर जर सामना या ठिकाणी बरोबरी सुटल्या तर सुपर ओव्हर असेल आणि तिन्ही संघ जर समजा एक मॅच विजयी झाले अकरा धावा धावफलकावर.
11 धावा धावफलकावर. तीन संघ जर एक मॅच विजयी होतील तर या ठिकाणी मात्र आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता हर्षभ मातोंडकरला. गणेश करगुटकरनं सुरुवात केली या मैदानावर. तीन संघ जर एक मॅच विजयी झाले मैदानावर तर एका बाजूनं हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला. या ठिकाणी डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न होता मैदानावर. सुरेख हिट पाहायला मिळाला. पॉपिंग क्रीज मध्ये हर्षभ मातोंडकर मैदानावर पोहोचलाय. एक हे धावसंख्येने सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर. अभिषेक साळगावकरला बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका बाजूनं सुरेख षटकाची या ठिकाणी मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. अभिषेक साळगावकर क्षमता आहे. स्टार अभि आज तुला साळगावं लागेल मैदानावर. गणेश करगुटकर हा एक सितारा आहे. मॅन फ्रॉम निरावडे सावंतवाडी तालुक्यातील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूनं स्टारकास्ट असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावचं प्रतिनिधित्व करणारा 10 पॉइंट उभादांडा संघाचा अभिषेक साळगावकर आपल्याला पाहायला मिळेल. खोलवर टेपलेला चेंडू खोदून काढलाय मैदानावर. गॅप मधून दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू बंद बाब सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. 4 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावर. अक्षय घाटवर प्रतिनिधित्व करतो. आमच्या स्क्रीन समोर आहे साईश 11 संघाचं. ज्या साईश 11 संघानं वेंगुर्लेच्या मैदानावर धमाकेबाद बबल नाही कर्णधार असताना विजयाचा अधिकारी या वर्षीच्या मोसमात गेल्या वर्षीच्या 2023च्या माध्यमातून पाहायला मिळालाय. सीझनची सुरुवात केली तो संघ मैदानावर. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका टोलवायचा होता. थोडीशी गती कमी केली आणि वेगाने प्रथमतः या ठिकाणी शफल चौक फिरला होता अभिषेक साळगावकर फटका टोलवण्यासाठी. निर्धाव चेंडूची पाहायला मिळते. अप्पालीनं सामना संपवला होता. 1 चेंडू 5 धावांना साईश 11चा आणि वेंगुर्लेचा चषक ज्यानं सिंधुदुर्ग प्रीमियर लीग चौद्यातून आपल्या नावावर केला होता तो संघ आज लढत करतोय मैदानावर. तो सातेरी भद्रकाली चषकाच्या माध्यमातून सुंदर फटका अभिषेक साळगावकर. विनोद या मैदानावर पाहायला मिळतोय. विनोद येतोय सुरेख पद्धतीचं या ठिकाणी से बॅट स्क्रीनवर. विनोद हरमलकर निंबाळकर आपल्याला पाहायला मिळेल. विनोद निंबाळकर आपल्याला पाहायला मिळेल. विनोद निंबाळकरची आगळी वेगळी स्टाईल आहे फलंदाजीची. कोणता फटका कधी खेळेल हे माझ्या समजत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. पण सुरेख खेळाचं प्रदर्शन तो नेहमी करतो. स्टार अभियानामध्ये संबोधलं तर अभिषेक साळगावकर माघारी परतलाय. समीर वेंगुर्लेकरनं पहिल्या 2 मॅच मध्ये भरपूर नाराज केला. याच्याकडे अपेक्षा आहे पण अंतिम मॅच ही त्याला मात्र हिरो सारखी खेळावी लागेल. झळकावं लागेल या मैदानाकडे कारण त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, नेतृत्व फटक्याच्या बॅट मध्ये आहेत. पण ते आज दाखवावे लागतील समीर तुला मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर अक्षय घाटवळची फिरकी गोलंदाजीनं त्यानं अनेक फलंदाजांना नाचवलं आपल्या फिरकी गोलंदाजीनं. साईश संघाच्या कोट्यातून रुपेश टाडेलनं काय सुरुवात केली दिमागदार सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि समीर वेंगुर्लेकरनं मैदानावर पाऊल आजमावले आहेत. मनोज 11 संघाला संधी होती मैदानावर. जे झेल सुटल्यानंतर या ठिकाणी मात्र नाराज झाले मनोज 11 संघ कारण जिंकलेले मॅच. सोळा धावा धावफलकावर आपण पाहतोय. स्टार अक्षय सज्ज होतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढायचा होता हर्षदला. चेंडू निर्धाव जागेकडे पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे मैदानावर. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो 16 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षद मातोंडकर संघाचा कर्णधार आज ज्याच्याकडे एका बाजूने मनोज 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि दुसऱ्या बाजूने कर्णधार स्टार अक्षय साईश 11 संघाचा. आडव्या बॅटला फटका टोलवायचा होता. शरीर आढळला होतोय. मी चर्चा केली होती या गोलंदाजाची. या गोलंदाजानं अक्षरशः आपल्या फिरकीनं या मैदानावर नाचवलंय आपल्या फलंदाजांना समोर. सुरेख चेंडू शेवटच्या क्षणी तो हातातून मनगटातून चेंडू रिलीज करतो आणि त्यावेळी एका बाजूला मोठे फटके मारणं अक्षयला थोडंसं कठीण होतं. अक्षय ताकद लावावी लागते मैदानावर. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 17 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता मैदानावर.
स्टार अक्षय सज्ज होतोय पुन्हा एकदा लोफोन खोदून काढलाय चेंडू लाईट मैदानावर एकेरी धावसंख्येने पटका जातोय एक या धावसंख्येनं गणेश करूरकर एक उभरता सितारा स्क्रीनवर येतोय एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर हर्षद मातोंडकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे क्षमता या खेळाडूकडे फलंदाजी तो एक सुंदर पद्धतीची करू शकतो गोलंदाजी काय केली आहे हर्षद मातोंडकरनं दर्शनचा जरूर बाद केलं होतं प्रतीक डिचोलकरनं झेल सुटलं मॅच बदलली गेली मैदानावर स्वीजेट या मैदानावर सुंदर देखणे फटका पाहायला मिळतोय चेंडू जातोय तो सरळ सीमा रेषेबाहेर 4 या धावसंख्येसाठी चौकारानं आघात केलाय मैदानावर आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत स्थिरावलेला धावफलक 22 धावा या धावफलकावर आज मैदानावर एका बाजूनं प्रेक्षकांची तोफा करते आहे उद्यापासून हळूहळू उत्कंठा वाढेल कारण एकापेक्षा एक रती महारथी पाहायला मिळतील उद्या महेश पायडीकर उर्फ मॅडी आज मैदानावर पाहायला मिळेल कारण त्यानं पेडणेम प्रीमियर लीग गाजवली मैदानावर प्रतीक स्पोर्ट गणेश कुबल पाहायला मिळेल सोहेल शेख केरीचा आयकॉन पपन साळगावकर आपल्या घरच्या मैदानावर लढेल म्हणजे प्रत्येक गड एका बाजूने त्यानंतरचा गड हा तो म्हणजे एका बाजूने गुरुप्रसाद आरोसकर अप्पाली गौरेश नागवेकर हे अनेक गोरजे दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील उद्या सत्रात मांजरे बॉईज संघाच्या बाजूने समर्थ गबूस आपल्याला पाहायला मिळेल 23 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 30 षटकांचा खेळ समाप्त झालाय गणेश करगुटकर वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 14 षटक घेऊन सज्ज होतोय पंचांना विनंती असेल पंच सूर्य मावळतेकडे जातोय आणि सामना थोडा लवकरात लवकर घेऊया कारण जर मॅच वाढली एका बाजूने निर्णय येणं जो बाकी म्हणजे आपल्याला विनंती असेल आणि खेळाडूंना विनंती असेल लवकर सामना आपण घेऊ प्रत्येक खेळाडू जर क्षेत्ररक्षण लावत राहिला तर मित्रांनो या मॅचला रात्र होईल त्यामुळे एकानं क्षेत्ररक्षण सजवा 11चे 11 कर्णधार होऊ नका मैदानावर आणि त्यानंतर थोडासा ताळमेळ आपला चुकतोय वेळ होतोय सांख्यिक पाहायला मिळतोय धावफलकावर 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानावर गणेश करगुटकर सज्ज होतोय स्ट्राईकला हर्षद मातोंडकर थोडासा सुरुवातीला चासपटत खेळतोय जरूर एका चौकाराची खूण त्याच्या नावावर जरूर आली आहे मैदानावर पुढे सर सुंदर फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या मधून घेऊन काढलाय सर आशिष शिरोडकर आज एका बाजूने वय वर्ष घेते पण लास्ट वेळ अशी या मैदानावर मात्र सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी या अनेक तिहेरी संगमातून खेळाडूला प्रत्येक वेळी गौरवलंय सुंदर पद्धतीचं व्हॉलीबॉल बॅडमिंटन अनेक खेळानं अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू सर आशिष शिरोडकर आपल्याला पाहायला मिळाले स्ट्राईकला समीर वेगुर्लेकर गणेश करगुटकर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं सज्ज होईल आज समीरला कार्य करावं लागेल हा एक स्टार आहे खोलवर टप्प्या चेंडू समीरनं संयमी क्रिकेटकडे लक्ष दिलंय कारण एकेरी दुहेरी धावसंख्या पाहिजे त्याला समजलंय मैदानावर कारण संध्याकाळ सत्र आलंय 50 धावा झाल्या 50 अखिल मॅच फाईट होईल मैदानावर मोठा फटका बसलाय हर्षद मातोंडकरचे स्टार अक्षय सेम अँड स्क्रीनवर सुरेख पद्धतीचं या ठिकाणी झेल टिपायचं होतं ऐन मोकेच्या क्षणी हातातून चेंडू दिसतोय शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं रोहन लोणीला धाम म्हणून सांगितलं होतं आणि हे चित्र काका सावंत बऱ्याचदा कमी वेळा पाहायला मिळत आहे ते चित्र पाहायला मिळालं मैदानावर अक्षय घाटफळाच्या हातातून चेंडू निसटलाय चेंडू निसटलाय मैदानावर की हातातून मॅच निसटली आहे ही मात्र येणारी वेळ येणारा काळ ठरवेल येणाऱ्या कालखंडामध्ये अक्षय घाटफळ आमच्या स्क्रीन सोबत नाराज आहे मैदानावर सुंदर पटका बॅकफुटला जाऊन एक खोदून काढलाय चेंडूला दिशा दिली आहे चेंडूला दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाहायला मिळते क्षेत्ररक्षक वेगाने येतोय मैदानावर परतीची फेक अतिशय सुरेख पद्धतीची करतोय आणि दुहेरी धावसंख्येची लहर आहेत या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो 28 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत धावा कशाही येऊ देत प्रत्येक धाव ही लाख मुलाची असेल आणि ती लाख मुलाची धाव मैदानावर कसोशीने घेण्याचा प्रयत्न हे मनोज शिलवण संघाच्या कोट्यातून हे दोन फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत
गोलंदाजी मार्कवर गणेश करंगुटकर पाहायला मिळतोय. पुढे सरसमध्ये मोठा फटका टोला होतोय, फटका बसतोय, नो मॅच लँड मॅच विचारतोय, विनोद निर्माणकर स्क्रीनवर येतोय आणि परतीची फेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची पुन्हा लहर आहे. या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मसल मारतोय तो 30 धावा या धावफलकावर. 30 धावा धावफलकावर चौथं षटक आहे प्रगतीपथावर. येणाऱ्या कालखंडामध्ये स्लॉक ओव्हरचा असूनही सामना बाकी आहे आणि या स्लॉक ओव्हर मध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूला मोठे फटके मारण्यासाठी ज्याला जीवदान बहाल झालंय त्या हर्षद मातोंडकरला येणाऱ्या कालखंडामध्ये हात खोलावे लागतील मैदानावर. पुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. ही परतीची बॅग, ही दुहेरी धावसंख्या, जोखमीची धावसंख्या आणि जोखमीची धावसंख्या मैदानावर मात्र सहजासहजी सुरेख मिडविकेट विकेट करून पूर्ण करत या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो 32 धावा धावफलकावर. 24 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाला आहे आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत. येणाऱ्या कालखंडामध्ये अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरितच्या 12 चेंडूंवर जी धावसंख्येचा होईल तो मात्र मनोज इलेव्हन संघाला ती बोनस स्वरूपी धावफलक पाहायला मिळेल. सुटलेला असेल हर्षद मातोंडकर. या संध्याकाळची बहरलेली फलंदाजी आपण पाहतोय आणि ती बहरलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल की अक्षय घटवळनं आपल्या फिरकी गोलंदाजीनं थांबवलंय आणि कोणाकडे असेल जबाबदारी मैदानावर. अभि कलंगुटकर कडे जबाबदारी असेल मैदानावर, दुसऱ्या बाजूने नवदीप गोलंदाजांकडे जबाबदारी असेल मैदानावर आणि सरते शेवटी जो निर्णय लागलाय मैदानावर तो अभि कलंगुटकर कडे पाहायला मिळेल. बत्तीस धावा धावफलकावर 24 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. गोलंदाज मार्कवर गोलंदाज अभि कलंगुटकर, अपल कलंगुटकरचा भाऊ आपल्याला पाहायला मिळतो. कमेंट्री भद्रकाली एंड काढणार. पहिला चेंडू खराब चेंडू होता, खराब चेंडू होता, खराब चेंडूवर आक्रमण करायचं होतं मैदानावर. थोडासा या ठिकाणी मात्र गती परिवर्तन केला. पंचांकडे नजरा हर्षद मातोंडकरनं टाकल्या. पंचांच्या मुखवट्यावर हास्य निर्माण झालं. हर्षदला वाटलं होतं वेगवान येईल चेंडू, फटक्यात टोलावेल आणि जो मात्र खराब चेंडू काम करून गेलाय तो साईश इलेव्हन संघाच्या कोठ्यामध्ये. खराब चेंडू होता. पुन्हा एकदा या ठिकाणी स्विचिटचा फटका टोलवायचा होता. हर्षद मातोंडकर आपल्या फलंदाजीवर नाराज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याला बांधून ठेवलंय. खराब चेंडूवर एका बाजूने या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय ती एकेरी धावसंख्या सांघिक धावफलकावर 33 धावा आणि एकेरी द्विर धावसंख्येनं ज्यानं बहरलेली फलंदाजी केली आहे त्या समीर वेंगुर्लेकरला येणाऱ्या कालखंडामध्ये हे तेजोमय सिताऱ्यासारखं झळकावं लागेल. हे संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या रसिक प्रेक्षकांच्या बऱ्याच नजरा ज्यानं पीपीएल मध्ये सुरेख पद्धतीची गोलंदाजी टाकली होती तोच आज मात्र अष्टपैलू काम करणारा या उभरत्या सिताऱ्याला मैदानावर हे झळकावं लागेल. अभिसंच होतोय. अभि कलंगुटकर कॉमेंट भद्रकाली एंड कडनं या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 33 धावा आणि उर्वरित असून या इनिंगचे 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके पाहिजेत मनोज इलेव्हन संघासाठी आणि 2 मोठे फटके वाचून वाचायचे आहे मैदानावर ते साईश इलेव्हन संघाला. खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच या ठिकाणी मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये नो चेंडूचा इशारा करतायत. परतीची फेक थोडीशी खराब पद्धतीची. एकूण 3 धावा. पंचांचा नो चेंडूचा इशारा असेल. येणारा चेंडू असेल फ्री हिट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. सांघिक धावफलकावर 36 धावा धावफलकावर. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवर समीर वेंगुर्लेकरला हात खोलावे लागतील मैदानावर. फ्री हिटचा अभि सज्ज होतोय पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स दूर कडनं. फ्री हिटचा चेंडू खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर पण या मैदानावर यॉर्कर लाईन वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता तो अभिचा आणि फ्री हिटचा चेंडूवर अक्षरशः बांधून ठेवले मैदानावर. 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. अखिल परब आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉम्प्युटर स्कोरर बनवून ज्याची ख्याती गिरते आमच्या जवळचा मित्र आमच्यापर्यंत सुरेख अचूक पद्धतीची माहिती येताना पाहायला मिळतोय.
सुंदर फटका नेत्रदीपक फटका वाढण्याचा प्रयत्न होता सेव्ह हँड स्क्रीनवर रोहन लोणे समीर वेंगुर्लेकरला नमस्कार करावा लागेल. ताकद नव्हती फटक्यामध्ये, एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये आणि त्यामुळे समीर वेंगुर्लेकर माघारी परतला. थोडीशी ताकद कमी झाली कारण ज्या धावून धावा आले एका बाजूला थोडासा थकला गेला मैदानावर. पण हे उभरते सितार आहेत आणि या उभरत्या सितारांना एका बाजूने झळकावं लागेल. मॅम फ्रॉम रेडी सुपुत्र रेडी गावासाठी त्यांना बरंच क्रिकेट खेळलाय. गजानन सूर्याजीनं मैदानावर पावलं टाकले आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं रोख रक्कम 1 लाख रुपये. उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय साहेब विशालजी परब यांच्याकडून व चषक पुरस्कृत सन्माननीय श्री समीर केरकर सरपंच तळवणे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व सुंदर अशी ट्रॉफी या स्पर्धेच्या रोख रक्कम 50,000 रुपये पारितोषिक कैलास विजय आनंद आरोंदेकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोज विजय आरोंदेकर यांच्याकडून व चषक सन्माननीय श्री समीर केरकर सरपंच तळवणे यांच्याकडून. आडव्या बॅटनं फटका पाहिला मिळतोय. जमनी लगेचसाठी पलंद कार्पेट पद्धतीचा फटका एकेने धावसंख्येकडे पाऊलही वळवली आहेत. गजानन सूर्याजीनं 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 37 धावा धावफलकावर. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक विभागून रोख रक्कम 15,000 रुपये आणि हे पुरस्कृत केले श्रीदेवी सातेरी भद्रकाली मित्र मंडळ व चषक पुरस्कृत केलाय कुमार मंथन सावरम गावडे तिरोडा यांच्याकडून व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या मैदानावर पाहायला मिळते. ते मात्र श्रीदेवी सातेरी भद्रकाली मित्र मंडळ यांच्याकडून व चषक कुमार मंथन सावरम गावडे तिरोडा यांच्याकडून. सांघिक धावफलकावर षटक क्रमांक 5व्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 38 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारं षटक स्लॉक ओव्हरचं षटक. मैदानामध्ये सलामीला गेलेला हर्षद मातोंडकर नाराज आहे त्याच्या चेंडूपळीतून कारण मोठे फटके येत नाही आहेत. गजानन सूर्याजीला आपला जलवा दाखवावा लागेल. हर्षद मातोंडकर मी एवढ्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत का थांबलोय ह्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल कारण अखिल समोर गोलंदाजीसाठी सर आशिष शिरोडकर आहेत. अनुभवाची तिजोरी त्यांच्यावर आणि ते सर आशिष शिरोडकर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं मालिकावीरासाठी या स्पर्धेसाठी LED TV आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते दिले आहे पुरस्कृत केली आहे. मे राऊत आणि कंपनी सावंतवाडी आरोंदा सावरजुवा सन्माननीय संदेश परब यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजासाठी या ठिकाणी सन्माननीय राजू तांडवडे यांच्याकडून 38 धावा धावफलकावर. सर आशिष शिरोडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला हर्षद मातोंडकर. खराब सुंदर चेंडू पाहायला मिळाला. थोडासा पाठी होता चेंडू. खराब फटका खेळण्याचा इरादा होता. ऑफ साइड चेंडू ऑन साइडला खेळून काढायचा होता. सुंदर गोलंदाजी. अक्षय घाटवायला दाद द्यावी लागेल. अखिल महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांना महत्वाच्या गोलंदाजाला संधी दिली कारण याच्याकडे अनुभव आहे. संध्याकाळ सत्र झालंय. फिरकी गोलंदाजी ज्यावेळी टाकतो गोलंदाज त्यावेळी मोठे फटके हे मारणं कठीण असतं मैदानावर. औष्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच या ठिकाणी शिवर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 39 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुबू आय हाऊसिंग सेंटर सन्मान्य सुहास नाईक यांच्याकडून पारितोषिक आहे. सुरेख गोलंदाजी हर्षद मातोंडकरचं नावाचं वादळाला बांधवून ठेवलंय मैदानावर. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी आई हाऊसिंग सेंटर व गॅरेज सन्माननीय लक्ष्मण नाईक यांच्याकडून या ठिकाणी सुंदर असं बक्षीस आहे. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक सन्माननीय विशाल नाईक भटपावणी समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून पारितोषिक आहे. सुंदर फटका आडव्या बॅटनं पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतो डीप स्कोर लेगनं. चेंडूला थोडीशी या ठिकाणी साथ दिली. बॅकअप रोहन लोण्याचं अतिशय सुरेख पद्धतीचं ही दुहेरी धावसंख्येची लहर आहे. दुहेरी धावसंख्येने स्थानिक एका बाजूने सांघिक धावफलकावर 41 धावा धावफलकावर. अंतिम सामनावीरासाठी या ठिकाणी मात्र टेबल पण प्रस्तुत केले सन्माननीय संदीप उर्फ पप्पू जोशी याचकडून सामनावीरासाठी पुरस्कृत. आडव्या बॅटनं फटका या ठिकाणी जरूर टोलावलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ही संधी घ्यायची होती मैदानावर. हे खराब चेंडूवर आक्रमण करायचं हर्षद मातोंडकरला पण या मैदानावर त्यानं सुरुवातीला ऑफ साइड चेंडू ऑन साइडला खेळून काढले प्रथमतः आणि त्यानंतर या मैदानावर एक बदल लहरदेची एक लहरलाय मैदानावर. बहरलेला फटका पाहायला मिळालाय. सांघिक धावफलकावर 47 धावफलकावर. ह्या 6 धावा कुठेतरी साई शिलबन संघाला महागात पडतील. पुन्हा एकदा मोठा फटका सेव्ह हँड स्क्रीन बार. स्टार अक्षय घाटवाळ बॅक टू द पॅव्हलियन. हर्षद मातोंडकर 1 मेरी रणनीती मैदानावर रखली आहे. सामन्यासाठी सन्माननीय
नुना आपा आग्रावाडी यांच्याकडे या ठिकाणी पारितोषिक स्पर्धेसाठी लागणारे चेंडू सन्माननीय सुभाष परशुराम नाईक उपसरपंच आरोंदा यांच्याकडून स्पर्धेसाठी पिण्याचे पाणी पुरस्कृत केलाय सन्माननीय मुकुंद उर्फ योगेश नाईक खासकीलवाडी आरोंदा यांच्याकडून ज्यांनी वस्तू स्वरूपात या मैदानावर देणगी स्वरूपात ज्या ज्या गोष्टींसाठी या ठिकाणी मदत केली त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत। स्पर्धेच्या उद्यातून ग्राउंड साठी खेळपट्टी या ठिकाणी बनवली आहे सन्माननीय शरद जाधव मदन जाधव त्यांचे पूर्ण सहकारी टीम रेती आणि जे मटेरियल लागेल या ग्राउंड साठी ज्या प्रत्येकानं सहकार्य केले आहे दीप आरोंदेकरनं अक्षरशः या ठिकाणी अमित नाईकनं पूर्ण या ठिकाणी केलंय। दीप तुझं कौतुक एका बाजूने मैदानावर होतंय कारण तू तुझ्या घरातील टुर्नामेंट या मैदानावर खेळवतोय। मोठा फटका बसलाय सुरेश पाजरेकरचा कोण घेणार झेल ही मात्र पहिली प्रतिष्ठा आणि त्यानंतर रोहन लोणे स्क्रीनवर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय मैदानावर सुरेश पाजरेकर बॅक टू द पॅव्हलियन सांघिक धावफलकावर 47 धावा धावफलकावर 48 धावा साईश 11 संघाला काढायच्या आहेत आणि 48 धावपंक्ती असून बचाव करायचा आहे तो मनोज 11 संघाला। आज एका बाजूने या मैदानावर सामना या ठिकाणी या इनिंगचा पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतोय। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया दीप आरोंदेकर एक सुंदर आवाज आपण ऐकूया। हेलो धन्यवाद योगेश परब। तो ले चलते हैं फिर एक बार किरण पानी स्टेडियम में 48 रनों का जो कि यहाँ पर चैलेंज या टारगेट रखा है साई शिलांग रेड्डी टीम के सामने हर्षद मातोंडकर की मनोज 11 इस टीम ने डू और डायर रहेगा इन दोनों ही टीमों के लिए। अगर यहाँ पर साई शिलांग रेड्डी ये मैच जीत तो बिल्कुल एडवांस करेंगे वरना यहाँ पर 3 टीमों के लिए मौका बनेगा। अगर मनोज 11 इस मैच को जीतने में सफल हो जाती है तो ओपनिंग जोड़ी की हैसियत से बिल्कुल इस बार थोड़ा सा क्रम में परिवर्तन किया है। आशीष शिरोडकर को एज ओपनर भेजा है। बिल्कुल एक रणनीति थी क्योंकि अब जो कि बड़े शॉट खेलना थोड़ा सा मुश्किल, हवा का रुख भी थोड़ा सा रुक चुका है तो इसलिए शायद दोनों ही बल्लेबाज सिंगल डबल निकालकर शायद एक कन्वेंशनल क्रिकेट देखने का अवसर प्राप्त होगा इस मैच में। तो इसी के साथ ले चलते फिर एक बार पिच पर रुपेश तांडेल, उसी के साथ सराशी शिरोडकर और पहला ओवर लेकर आएंगे मनोज 11 टीम के आइकॉन खुद कैप्टन हर्षद मातोंडकर। यस इज द अंपायर। पहली गेंद 48 रनों का टारगेट। पहली गेंद ये खराब गेंद थी, वाइड थी, आप जाने दे सकते लेकिन फिर भी
यहाँ पर 6 रन मिल सकते हैं, वहां पर 1 रन से ही संतुष्टि क्यों। बिल्कुल खराब गेंद, अब ज्यादा ही फाइन डाली थी स्टंप्स को छोड़ के। भाकित के रुपेश टांडल ने और शुरुआत की अपनी इनिंग्स को, खाता खोला अपना और अपनी टीम का इस बड़े शॉट के साथ। स्कोरबोर्ड परिवर्तित 6 रनों पर। आज का दिन बिल्कुल याद रखा जाएगा क्योंकि आज का ये दिन प्रारंभिक का दिन है सातेरी भद्रकाली चषक। रिवर्स स्वीप, फील्डर है नीचे कल्पेश कांबळे और इसी के साथ विकेट। देखा जाए तो रूपेश टांडेल का प्रयास बिल्कुल रिवर्स स्वीप करने का। एक बड़ा शॉट आपने लिया था पहली बॉल पे, तो दूसरे बॉल पर शायद आप कन्वेंशनल जा सकते, लेकिन फिर भी दूसरी बॉल पर भी बड़े शॉट मारने का लालच जो कि यहां पर अपनी विकेट से चुकाना पड़ेगा। हर्षद मातोंडकर पूरी तरीके से पैसा वसूल खेल आज उनका रहा है, चाहे वो बैटिंग हो या फिर बॉलिंग हो। बॉलिंग में तो बिल्कुल क्या खूब काम किया है सुबह के सत्र से। विनोद निंबाळकर पेडनेम के एक और धुरंधर बल्लेबाज। आज उनका बल्ला थोड़ा सा खामोश रहा, लेकिन इनके पास भी वो ताकत है, क्षमता है बड़े शॉट लगाने की। सातेरी भद्रकाली चषक 2023 ये तीसरा सीजन। आरुंदा गांव में अब तक का सबसे बड़ा प्राइज ए रोक 1 लाख रुपए का। कौन लेकर जाएगा घर ये चमचमाती ट्रॉफी और 1 लाख रुपए का कैश प्राइज। बिल्कुल जुड़ते रहिएगा 8 तारीख तक। दरमियान नए बल्लेबाज विनोद निंबाळकर फिर एक बार एक राइट हैंडेड बैट्समैन को यहां पर जगह दी है। 1 डाउन पोजीशन में रुपेश टांडेल एक बड़ा शॉट लगाने के बाद पवेलियन में कट किया ऑफ साइड पर रेड सर्कल के अंदर। यहां पर एक बिल्कुल बढ़िया थ्रो, रन आउट करने का मौका, लेकिन बिल्कुल वहां पर पहुंच गए थे। क्विक सिंगल चुराया वहां पर और इसी के साथ अपने स्कोर बोर्ड को भी आगे बढ़ाया 1 रन पर। 1 रन के साथ से स्कोर बोर्ड में तब्दीली, स्कोर बोर्ड 7 रनों पर। बिल्कुल बढ़िया शॉट, एक तो गेंद पाले में और डाउन द ग्राउंड कोई फील्डर भी नहीं। इसका मतलब आशीष शिरोडकर सर जरूर इस मौके का फायदा उठाएंगे। 2 खिलाड़ी है जरूर 30 सर्कल के बाहर, लेकिन एक वाइड लॉन्ग ऑन पर और एक लॉन्ग ऑफ पर अभी जो कि थोड़े से यहाँ पर फाइंड रह गए और उसी का उठाया फायदा। यहाँ पर जानते थे सामने कोई बल्लेबाज नहीं और बिल्कुल उनके रडार में गेंद, बैट्समैन आर के अंदर गेंद और उसे भेज दिया 4 रनों के लिए। स्कोरबोर्ड में तब्दीली इसी के साथ 11 रनों पर। इस बार बाहर आने वाली गेंद को छेड़ू या ना छेड़ू, बिल्कुल ये सवाल खुद से पूछा था, लेकिन अंत में जाने दिया। अब अगर एक और विकेट गया तो बिल्कुल प्रेशर बनेगा और वो प्रेशर नहीं बनने दिया आशीष शिरोडकर ने। बिल्कुल एक बढ़िया निर्णय वाइड को बिल्कुल छोड़ने का। इस बार मौका बनेगा थर्ड सर्कल के अंदर। यहां पर कवर पॉइंट पर शायद से गेंद थोड़ी देर के लिए हवा में थी जरूर, लेकिन फील्डर उस गेंद तक पहुंचने पाए। बिल्कुल थोड़ी सी देर के लिए हवा में थी, हाफ चांस भी नहीं कह सकते उस गेंद के लिए। स्कोरबोर्ड में तब्दीली जो कि 13 रन। इसी के साथ स्कोरबोर्ड पर पहली ओवर इन प्रोग्रेस। बिल्कुल यहाँ पर कमेंट्री बॉक्स में अखिल परब कह ही रहे थे कि ये वाला शॉट अब रिवर्स से पाएगा और बिल्कुल ऐसा ही। गोवा की हर बड़ी प्रतियोगिता में हमने इनकी स्कोरिंग देखी है, कौन सा बल्लेबाज किस प्रकार से खेलेगा बिल्कुल भली भांति जानते हैं। बहुत बार टीम के मेंटोर भी रह चुके हैं किसी भी लोकल प्रीमियर लीग में। बिल्कुल क्रिकेट का एक बढ़िया अनुभव इनके पास भी कंप्यूटर स्कोरर के नाम से जाने जाते रहे और ये बिल्कुल हमारा सौभाग्य है कि ऐसे स्कोरर हमारे इस प्रतियोगिता में हमारी टीम में शामिल। 1 ओवर समाप्ति के बाद स्कोरबोर्ड जो कि पहुंचा इसी के साथ 13 रनों पर 1 विकेट के नुकसान पर और 35 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए आने वाली बिल्कुल यहाँ पर 30 गेंदों पर। तो रन बॉल देखा जाए तो सिचुएशन है थोड़े से महंगे साबित हर्षद मातोंडकर, लेकिन फिर भी यहाँ पर खामोशी की अगर बात किया तो सबसे पहले नाम आएगा समीर वेंगुर्लेकर का। समीर वेंगुर्लेकर एक ऐसा खिलाड़ी जिसमें क्षमता है बड़े शॉट लगाने की और विकेट टेकर, लेकिन जो उनका नेचुरल गेम है, जो वो हमेशा अपना बेस्ट देते हैं, वो आज थोड़े से आउट ऑफ टच बिल्कुल दिखाई दे रहे थे। 30 गेंदे और 35 रन।
दूसरा ओवर इन प्रोग्रेस। समीर वेंगुर्लेकर बिल्कुल हल्के हाथों से ड्राइव किया कवर्स में। जब तक कल्पेश कांबळे करेंगे फील्ड कवर रीजन पे, तब तक सिर्फ एक रन के साथ स्कोरबोर्ड में तब्दीली। 14 रन ऑन द स्कोर कार्ड। बिल्कुल जानते हैं सर आशीष शिरोडकर की बड़े शॉट लगाने की कोई भी आवश्यकता नहीं है। सिंगल डबल इक्के दुक्के के साथ भी ये मैच बिल्कुल पास आ सकता है उनकी टीम के लिए। बड़ा शॉट निकला लेकिन क्या ताकत पूरी है। सुरेश मांजरेकर है नीचे और ये सिक्स। और कैच तो बिल्कुल प्रयास किया था और कैच को तब्दील भी किया था। अगर शायद यहाँ पर थोड़ा सा अपना संतुलन संभालते या फिर अंदर भी अगर गेंद को यहाँ पर ढकेल लेते तो भी यहाँ पर काम बन जाता। लेकिन यहाँ पर कैच तो लिया ही लेकिन खुद भी सिमर के बाहर गए। एक मच नीडेड बिग हिट विनोद निंबाळकर की बैट से जो कि स्कोरबोर्ड को लेकर गया। 20 रनों पर एक बड़ा शाउट जो कि यहाँ पर और उसी के साथ स्टंप्स के सामने पाए गए। अंपायर राजेश मोटे की उंगली हुई खड़ी और बैक टू द पवेलियन। विकेट नंबर 2 इस टीम के लिए साई शिलावेद रेड्डी। पहला मैच जो कि बिल्कुल अपने नाम पे, दूसरे मैच में थोड़े से अधूरे पड़ गए और अब ग्राउंड पर जाते हुए रोहन लोणे की अगर बात की जाए तो बिल्कुल कहूंगा पिछले साल के सेमीफाइनल में XY बॉयज पालियम इस टीम के ओर से खेले थे। गुरुप्रसाद आरोस्कर के साथ बिल्कुल हाफ सेंचुरी देखने को मिली थी एक ही मैच में, जो कि यहाँ पर दोनों ही ये बल्लेबाज खेले थे। लेकिन इस बार गुरुप्रसाद आरोस्कर दिखेंगे बांदेश्वर बांदा के खेमे में। पिछले साल के सभी स्टार खिलाड़ी इस बार अब अलग टीम में। गौरेश नावेकर भी जरूर दिखेंगे XY बॉयज पालियम की ओर से। कल के दिन में सोहेल शेख, एम्पायर जिम कुडाल की ओर से गणेश कुबल दिखाई देंगे। प्रतीक स्पोर्ट्स की ओर से पपन सागावकर, जॉनी फर्नांडिस केरिम के खेमे में खेलते हुए दिखाई देंगे। उसके साथ और भी कई नाम, कई बड़े खिलाड़ी इस प्रतियोगिता में हम देख सकते हैं। दरमियान स्कोरबोर्ड में फिर एक बार तब्दीली। 20 रनों पर स्कोरबोर्ड पहुंच चुका है और जीतने के लिए और 28 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज रोहन लोणे, मैन फ्रॉम केरवाड़ी, एक कैलकुलेटिव बल्लेबाज। जानते हैं कि सिचुएशन क्या है और उसके मुताबिक बिल्कुल हर बार इनका खेल रहता है। बिल्कुल यहाँ पर सोफिस्टिकेटेड शॉट। जानते हैं बड़े शॉट की कोई आवश्यकता नहीं। और ये रनिंग बिटवीन द विकेट्स देखिए। रोहन लोणे तो फिर भी नौजवान, लेकिन आशीष शिरोडकर सर बिल्कुल यहाँ पर अपनी उम्र की हाफ सेंचुरी तक पहुंच चुके हैं, लेकिन फिर भी फिटनेस और ताकत अभी भी एक नौजवान लड़के जितनी ही। रनिंग बिटवीन द विकेट्स। फिर एक बार बढ़िया शॉट। कल्पेश कांबळे नॉन स्ट्राइकर एंड पर यहाँ पर थोड़े से चूके। थ्रो बिल्कुल सटीक था और उसी मोमेंटम में गेंद को ढकेला था स्टंप्स के ऊपर, काम बन जाता। रोहन लोणे वहां पर बाल बचे और एक सिंगल भी चुराया। रनिंग बिटवीन द विकेट्स बिल्कुल एक बहुत बड़ा फैक्टर रहेगा इस मैच में, क्योंकि इस बार अगर देखा जाए तो बड़े शॉट थोड़े से मुश्किल लगेंगे, जो कि हवा का रुक चुका है। गेंद को ढकेला, फिर एक बॉल पॉइंट के ऊपर से। जब तक फील्डर गेंद पर आएगा शुभम आरोंदेकर। आज इनको खेलने का मौका ज्यादा मिला नहीं, उनका होम ग्राउंड है, लेकिन जब मौका मिला तब तक उस मौके को गवाया। लेकिन फिर भी अगर देखा जाए तो बिल्कुल बढ़िया खेमा। ये स्कोरबोर्ड जो कि पहुंच चुका है 24 रनों पर और 24 रन चाहिए आने वाली 24 गेंदों पर। रन अ बॉल सिचुएशन और उसी के साथ एक ओवर पावर प्ले की भी रहेगी आपके पास, मतलब दायरे में रहेंगे अधिकतर खिलाड़ी और सिर्फ 3 खिलाड़ी 30 यार्ड घेरे के बाहर। इसका मतलब उस सिचुएशन का, उस प्रसंग का फायदा उठाकर आप बड़े शॉट खेल जरूर सकते हैं, लेकिन देखना पड़ेगा कि वो पावर प्ले का ओवर कब लेंगे और वो पावर प्ले का ओवर कौन सा। बिल्कुल थिंक ऑफ द डेविल तो नहीं कह सकते। पावर प्ले के बारे में चर्चा हुई और पावर प्ले का यहाँ पर इशारा। रोहन लोणे और आशीष शिरोडकर सर का ये निर्णय, ये महत्वपूर्ण ओवर लेकर कौन आएगा देखना पड़ेगा। शायद से प्रतीक डिसोलकर के यहाँ पर हाथ में गेंद थमाई गई है।
प्रतीक डिचोलकर। अगर 30 सर्कल के बाहर देखा जाए तो फील्ड हम देख सकते हैं कल्पेश कांबळे खड़े हैं जो कि मिड विकेट पर, उसी के साथ शुभम आरुंदेकर वाइडिश लॉन्ग ऑन पर और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर भी जो कि अभी साळगावकर। उठाकर खेला है शुभम आरुंदेकर, गेंद के है नीचे, अक्सर सेफ हैंड्स कहे जाते हैं और क्यों कहे जाते हैं, बिल्कुल उसी का उदाहरण। पहली गेंद पर प्राइज विकेट, हल्के हाथों से कन्वेंशनली खेल रहे थे, सिंगल डबल पर दे रहे थे प्रेशर, लेकिन इस बार बड़े शॉट की लालच और गवाया है अपना विकेट सर आशीष शिरोडकर ने। इसी के साथ विकेट नंबर 3 यहां पर निकल चुकी है साइशल रेड्डी टीम के लिए और अब निकल चुके हैं टीम के कैप्टन रीड की हड्डी साइश 11 टीम की अक्षय घाटवड़। आज अगर देखा जाए तो बहुत से स्टार खिलाड़ी इस ग्राउंड पर चमकने के लिए उतरे, लेकिन उसमें ज्यादा खिलाड़ी कुछ कर नहीं पाए। समीर वेंगुर्लेकर आज शांत रहे, दाजी नायक कुछ ज्यादा कर नहीं पाए, विनय पावणे जी से बिल्कुल उम्मीद थी, उन्हें भी कुछ खास खेलने का मौका नहीं मिला। बिल्कुल एक स्टार्स टीम थी यहाँ पर मनोज 11, लेकिन खराब फील्डिंग की वजह से शायद से उन्हें बहुत से मौके गंवाने भी पड़े। अक्षय घाटवड़ बिल्कुल जड़ों में थी ये गेंद, लेकिन अक्षय को पता है बड़े शॉट लगाने की कोई भी आवश्यकता नहीं है। स्कोरबोर्ड इसी के साथ आगे बढ़ा 25 रनों पर और जीतने के लिए 23 रन चाहिए आने वाली जो कि 22 गेंदों पर, 23 रन चाहिए आने वाली 22 गेंदों पर। रिवर्स स्वीप करने का प्रयास आज के दिन में, ये एक शॉट बाहर बहुत बार यूज हुआ और जब जब यूज हुआ है तब तब भाई आग उगली है इस शॉट ने। और एक आज का शॉट ऑफ द डे हर्षद मातोंडकर का, बिल्कुल वो जो इनसाइड आउट था कवर की दिशा में, एक बिल्कुल बढ़िया शॉट। ऐसे बहुत से शॉट्स प्रतियोगिता में देखने को जरूर मिलेंगे, जुड़ते रहिएगा 8 तारीख तक, सिर्फ ग्राउंड पे भी नहीं तो रविवार के दिन आईपीएल में हमने जिनकी कमेंट्री सुनी है पूरे भारत वर्ष में, जिनका नाम हर किसी कमेंटेटर की जबान पर हमेशा रहता है, वो कुणाल दाते भी इस प्रतियोगिता में जरूर हमारा मनोरंजन करने के लिए आएंगे। और दरम्यान अगर मनोरंजन की बात हो रही है तो अक्षय घाटवड़ कैसे पीछे रहेंगे, बल्ला खोला और उगली दी आग, नीचे डाउन द ग्राउंड स्टेप डाउन हुए और उसी के साथ जड़ दिया एक चौवा, चौवे के साथ स्कोरबोर्ड पे तब्दीली 30 रन, अब जो कि अंतर सिर्फ 18 रनों का इस मैच को जीतने के लिए। पावर प्ले का बिल्कुल सही उपयोग। रिवर्स स्वीप एक हल्की सी अपील थी जरूर, लेकिन यहाँ पर कोई प्रभाव नहीं अंपायर्स पर। इसी के साथ एक और बिल्कुल सफर ओवर हम कह सकते हैं, एक चौवा निकला, आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 18 रन। ये मैच अभी भी दोनों टीमों के पास है, भले ही रन बॉल हो, अगर एक आध दूसरा विकेट निकल जाए तो कमबैक वापसी कर सकती है जरूर। और हर्षद मातोंडकर ने ये बार बार जताया कि हमारी टीम कमबैक कर सकती है। पिछला मैच भी बिल्कुल उन्होंने मुश्किल कर दिया था, हैरान परेशान थे गोपाल भट्टा, दर्शन बांदेकर, लेकिन दर्शन बांदेकर का एक कैच ड्रॉप और उसके बाद पूरी की पूरी मैच ही खत्म हो गई। फील्ड सेट बिल्कुल सोच समझकर यहाँ पर की जा रही है, जानते हैं एक एक रन का यहाँ पर महत्व क्या है, एक एक रन बिल्कुल सोने के समान यहाँ पर इस टीम के लिए। पहली गेंद लेकर चले हर्षद, बहने वाली गेंद को छेड़ा, वहां पर आउटफील्ड थोड़ा सा धीमा, शुभम आरुंदेकर वहां पर पहुंचेंगे बिल्कुल आसानी के साथ, टहलते टहलते 2 रन पूरे अक्षय और रोहन के बीच में। अक्षय और रोहन की अगर बात की जाए तो बिल्कुल जानते हैं एक दूसरे का खेल कैसा है, पिछले कई सालों से एक ही टीम जो कि केरवारा टीम का नेतृत्व किया है इन दोनों बल्लेबाजों ने, और उसी का अनुभव इस मैच में पूरी तरह से उपयोग करते हुए इस बार खेला है डाउन द ग्राउंड। 1 रन आसानी के साथ बनेगा और 1 रन से ही संतुष्टि होगी, जानते समीर वेंगुर्लेकर एक बिल्कुल बढ़िया फील्डर है तो रिस्क ना ही ले तो अच्छा। इसी के साथ 1 रन से जुड़ता हुआ स्कोर जो कि 33 रनों पर
15 रनों की आवश्यकता 16 गेंदों पर। फिर एक बार ड्राइव किया है, डिफेंसिव स्ट्रोक, रन आउट करने का मौका, बिल्कुल यहां पर आवाज आया हाउस अंपायर। अंपायर का निर्णय क्या आएगा ये देखने वाली बात रहेगी। ओके, तो ये आ गया है रिव्यू का इशारा, तो इसका मतलब थर्ड अंपायर आपके पास रहेगी जिम्मेदारी रिव्यू करने की। कल्पेश कामरे बिल्कुल एक रैपिड फायर थ्रो वहां पर किया, सीधे जाकर गेंद लगी विकेटों को, गिल्ली अभी भी खेल दी। ये रनआउट बहुत मायने रखेगा। अक्षय घाटवल बिल्कुल एक प्राइज विकेट साबित हो सकती है। हर्षद मातोंडकर भी यही चाहेंगे, मनोज इलन की टीम यही चाहेगी कि अक्षय घाटवल जल्द से जल्द अगर पवेलियन पर गए तो शायद थोड़ा सा दबाव सामने टीम पर बन सकता है, लेकिन ये निर्भर है कि हमारे थर्ड अंपायर का निर्णय क्या आएगा। थर्ड अंपायर का इशारा, डिसीजन पेंडिंग। बिल्कुल यहां पर अंपायर के साथ बातचीत के बाद यह निर्णय आ चुके हैं कि अक्षय घाटवल नॉट आउट है। बिल्कुल जब बेल्स गिरी थी तब उनका बल्ला क्रीज के अंदर था और डेंजर एंड पर भी वहां पर वो सेफली पहुंच चुके थे। इसका मतलब बिल्कुल यहां पर वो नॉट आउट करार दिए गए। रोहन लोनी इसी के साथ हल्के हाथों से खेल दिया। स्कोरबोर्ड में तब्दीली, इसी के साथ 35 रन और 13 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए आने वाली 12 गेंदों पर। अब कीजिए 14 गेंदें बची है, 14 गेंदों में 13 रन बनाने हैं। अब तक अच्छा ओवर कट रहा है। यहां पर लालच देने का पूरा प्रयास कर रहे हैं हर्षद मातोंडकर, फुल टॉस लोअर देने का प्रयास बार बार कर रहे हैं, लेकिन लालच में न आकर बिल्कुल अपनी टीम के हित में खेले हैं अक्षय घाटवल आज के इस मैच में। एक बार भी बल्ला उनका ऊपर नहीं गया, सिर्फ एक बार गया और वहां पर भी चौवा। बिल्कुल भली बातें जानते वहां पर फील्डर नहीं है, तभी बैट का फेस को बिल्कुल ओपन किया। जानते हैं टीम के कैप्टन है, टीम के आइकॉन खिलाड़ी, इस प्रतियोगिता में जीवित रहना है तो उनका विकेट कितना महत्व रखेगा। एक रन बिल्कुल आसानी के साथ, स्कोरबोर्ड इसी के साथ परावर्तित। 38 जीतने के लिए 11 रन आने वाली 12 गेंदों पर। 12 गेंदे और जीतने के लिए बिल्कुल 12 रनों की आवश्यकता। किस प्रकार से यह मैच जाएगा, बिल्कुल 3 टीमों का यहां पर भविष्य निर्भर होगा इस मैच में। ठीक है, 10 रनों की यहां पर आवश्यकता रहेगी। 10 रन टू विन, 12 गेंदे और 10 रन। बारह गेंदे और 10 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। सुरेश वांजलेकर लेकर आएंगे ये ओवर। बिल्कुल टेस्ट क्रिकेट की यहां पर फील्डिंग सजाई गई। ये इसी के साथ सुपला निकाला और उसी के साथ 1 बाउंस 2 बाउंस ओवर द फेंस भी। ये सिर्फ शॉट नहीं है, बिल्कुल ये रिसीट है इस मैच को जीतने की। बस 6 कदम दूर इस मैच को जीतने से। 6 रनों की आवश्यकता 11 गेंदों पर। मनोज 11 इस प्रतियोगिता के इस दिन को शायद भूलना चाहेंगे। सभी डिपार्टमेंट में बिल्कुल बढ़िया किया, लेकिन एक डिपार्टमेंट अखिल, और उसी डिपार्टमेंट की वजह से उन्हें शायद इस प्रतियोगिता से बिल्कुल पिछड़ना पड़ेगा। और वो डिपार्टमेंट है फील्डिंग। बिल्कुल बहुत से कैचेस छूटे थे, दर्शन बांधे करके हो या फिर वरोड़े की टीम की ओर से रायन आटेकर के भी कैचेस ड्रॉप की वजह से बहुत बड़ा भुगतान दिया है इस टीम ने।
और उसी के साथ हर्षद मातोंडकर ने भी अपना पूरा परफॉर्मेंस दिया है। बल्ला थोड़ा सा खामोश जरूर रहा था पहले के सत्र में, लेकिन दूसरे और तीसरे सत्र में बिल्कुल बल्ला खोला था और खूब रन भी जोड़े थे। लेकिन जो सपोर्ट चाहिए होता है बाकी के टीम के साथ, वो सपोर्ट उन्हें कोई बॉलर दे नहीं पाया। और इसी के साथ ये विनिंग शॉट बिल्कुल वहां पर फाइन लेग के क्षेत्र में अक्षय घाटवड़ ने यहाँ पर भेज दिया है गेंद को। और उसी के साथ जो कि यहाँ पर साइश 11 बन चुकी है, दूसरी टीम जो कि यहाँ पर क्वालिफाई होने वाली। एके स्पोर्ट्स वरवड़े और साइश 11 रेडी, ये दो टीमें आज के इस पहले दिन से जो कि यहाँ पर क्वालिफाई हो गए हैं। 4 टीमों ने यहाँ पर बिल्कुल प्रतियोगिता में शामिल हुए थे। मनोज 11 और परशु 11 हरवल को बिल्कुल यहाँ पर टाटा बाय बाय करना पड़ा इस प्रतियोगिता को। तो कल के दिन में जरूर मिलेंगे। 8 तारीख तक ये कश्मकश ऐसे ही भरी रहेगी। ले चलते इस मैच के मैन ऑफ द मैच पर। बिल्कुल एक बढ़िया इनिंग अपनी टीम को संभालने वाली पारी 20